माणकू गायचोळेचं सायकल रिपेअरिंगचं दुकान. लक्ष्मीची पूजा करताना माणकू म्हणतो, आपले पाय आमच्या दुकानाला लागू दे, जय लक्ष्मी माते. आमचे सबस्क्रायबर वाढू दे, जय लक्ष्मी माते. देवी पुढे ठेवलेला खिळा तो उचलतो, आजूबाजूला बघत दुकानासमोर खिळा ठोकतो आणि म्हणतो, जास्तीत जास्त सायकल पंक्चर कर बाबा. त्याला भविष्याचा भारी वेळ. बाजूच्या दुकानातून पेपर घेऊन त्यातलं मेष राशीचं भविष्य तो बघतो. चंद्र नवम स्थानात असून गुरु भाग्याचा. लक्ष्मीची पावले दिसतील तेवढ्यात त्याला चप्पल तुटलेली पावले दिसतात. ती त्याला विचारते, ए सायकलवाल्या, माझी चप्पल तुटली या. चांभाराचं दुकान तेवढं कुठे आहे ते सांग, मी या गावात नवीन आहे. माणकू लगेच बोलतो, मी इथे काय लोकांच्या दुकानाचे पत्ते सांगायला बसलोय काय? पलीकडच्या कोपऱ्यावर जा. ती म्हणते, बिल्डिंगच्या कामावर आहे मी, टायमावर जावं लागतं, नाहीतर मजुरी कापत्यात. तेव्हा तुझ्या या वाहना मी घालून जातो, माझ्या चपला चांभाराकडे टाकतो. ती सरळ त्याच्या वाहना घालून निघते. तो म्हणतो, मायला पोरगी म्हणायची की काय म्हणायची? लक्ष्मीची पावलं राहिली बाजूला, माझीच पावलं घेऊन गेली. दुकानासमोर खिळा ठोकल्याचा फायदा होतो. माणकूकडे पंक्चर काढायला गिराईक येतं. चांभार माणकूकडे तिच्या चपला घेऊन येतो. दुरुस्तीचा 1 रुपया सुद्धा माणकूला त्याच्या हातावर ठेवावा लागतो. दमडीची नाही कमाई आणि रुपयाचा नैवेद्य. तो म्हणतो, तिच्या चपला घेऊन तो कन्स्ट्रक्शन साईटवर येतो. एकाकडे चौकशी करतो. त्याला ती पगाराच्या लाईनीत दिसते. माणकू तिला खेचून वाहनांविषयी सांगत असताना मुकादम त्याला मारतो. मुकादम तिला ताकीद देतो, धना, तू उगाच कोणासंग बोललेलं मला खपणार नाही. ती त्याच्याकडे लक्ष न देता पगार द्यायला सांगते. पगार घेऊन माणकूला त्याचा 1 रुपया परत करते. तो तिच्या चपला तिला परत देतो. ती म्हणते, माझं नाव धना, मी आणि माझा बा इथेच काम करतो. माणकू घरी आल्यावर भविष्याचं पुस्तक बघतो. त्यात लिहिलेलं असतं, आर्थिक परिस्थितीत बदल होणार नाही, नवीन ओळखी होती आणि नवीन गाठीभेटीही होती. तो हसून म्हणतो, धनाची ओळख झाली, पोरगी आवडली. तेवढ्यात तानी त्याच्या खोलीत येते. कवा आलास? ती विचारते. तिला बघताच तो म्हणतो, माझ्यावर कावळ्यासारखी नजर ठेवायची काहीच गरज नाही. तू यावेळेस का आलीस ते सांग. ती म्हणते, तुला स्टोव नीट पेटवता येत नाही ना? माहित आहे मला, तो पेटवायलाच आले होते. तो तिला घालवतो. धना माणकूला भेटायला येते. आज आइतवार आहे, कामाला सुट्टी. ती त्याला सांगते. चहा पाणी काही विचारशील की नाही? ती त्याला म्हणते. तो म्हणतो, सकाळपासून नाही धंदा पाणी आणि हिला पाहिजे चहा पाणी. ती त्याला सायकल शिकवायला सांगते. तो म्हणतो, तू तर हात धुवून मागेच लागलीयस, माझ्या दुकानाला टाळं लावू की काय आता? ती सांच्याला शिकवायला सांगते. तो तिला गावाबाहेरच्या मैदानात बोलवतो. सायकल शिकता शिकता दोघं प्रेमात पडतात. मुकादम धनाच्या वडिलांना गणपतला भेटायला येतो. त्याला सांगतो, तुझ्या पोरीला राणीवाणी ठेवीन, बांधकामावर पण पाठवणार नाही. तू नुसती हजेरी लावलीस ना तरी चालेल, तुझा पगार चालूच राहील. हे बिल्डिंग कम्प्लीट झालं की उडवून देऊ लग्नाचा वार. लग्नाचा सगळा खर्च माझा असेल. धना बाहेर येऊन वडिलांना सांगते, मला याच्याबरोबर लग्न करायचं नाही. वडील म्हणतात, काय वाईट आहे त्याच्यात? ती म्हणते, बांधकामवाल्या पोरींना येऊन विचार, आत्ता पतूर 4 पोरीसनी लग्नाचं वचन दिलंय त्याने, समध्यासनी फसवलं. सकाळी माणकू सलूनवाल्याकडे पेपरातलं भविष्य वाचायला येतो. त्यात लिहिलेलं असतं, धनलाभ आहे. तो आनंदाने म्हणतो, लॉटरी लागणार. सलूनवाला त्याला म्हणतो, तुझ्याकडे लॉटरीची तिकीट घ्यायला पैसे आहेत, लोकांची देणी द्यायला पैसे नाहीत. 6 रुपयाच्या तिकिटावर त्याला 2 रुपये लागलेले असतात. माणकूने त्याच्याकडूनही पैसे उधार घेतलेले असतात. तो माणकूला विचारतो, तुझ्या भविष्याचं काय असेल ते असू देत, पण माझ्याकडून उचले घेतलेल्या पैशाचं भविष्य त्याचं काय? माणकू त्याला म्हणतो, तुझे पैसे मी काय बुडवणार आहे काय? धंदा रखडत चाललाय, गावात सायकली कमी झाल्यात, जरा पैसे आले की लोक स्कूटर नाही तर लुना घेत आहेत. सायकलला लई वाईट दिवस आलेत, म्हणून तर लॉटरीचं दात ठोठवतोय मी. एकदा का ते उघडलं की तुझे 50 रुपये एका रकमेत परत, वर 2 रुपये जास्त. धना त्याला भेटून लग्नाबद्दल विचारते. तो म्हणतो, धंदा जरा जोरात चालू दे, 4 पैसे गाठीला लागले की स्कूटरचं गॅरेज टाकतो, मग आपल्या संसाराचं वर्कशॉप सुरू. धना त्याला म्हणते, ते बिल्डिंगचं काम 6-7 महिन्यात संपेल. तात्या संग दुसऱ्या गावाला जायला लागेल मला, त्या अगोदर लगीन झालं नाही तर काही खरं नाही. तो मुकादम माग लागलाय माझ्या वाच्या. तो तिला सांगतो, कधीतरी मला माझ्याच नशिबाची चीड येते. गेले 2 दिवसात एक पण सायकल आली नाही पंक्चर काढायला आणि भाड्याने पण गेली नाही. कसं जगायचं माणसाने, काय कळत नाही. ती त्याला म्हणते, जरा हिम्मत धर, असं हातपाय काढून कसं चालेल? तो तिला म्हणतो, हिम्मत धरायला पोट भरायला पाहिजे ना आधी. ती लगेचच त्याला 5 रुपये काढून देते आणि म्हणते, येईल त्या परिस्थितीत आनंदाने राहायचं, त्यातच मज्जा आहे. मी भविष्य सांगतो ते बी ऐक, उद्या तुझा धंदा वाढेल बघ. दुसऱ्या दिवशी धना सायकल स्टँडवर जाऊन तिथल्या सायकली पंक्चर करते. माणकूकडे सायकल पंक्चर काढायला माणसं येतात. धना तिथे येऊन त्याला विचारते, मी काल सांगितलेलं भविष्य खरं ठरलं की नाही? सांच्याला आणि 5-6 सायकली धाडून देतो. माणकू मात्र बघतच राहतो. संध्याकाळी सायकली पुन्हा पंक्चर. करामत धनाची वाट बघत असताना तिथे तानी येते. माणकू तिच्यासाठी चहा आणायला बाहेर पडतो. ती तुटलेले मडकं बदलत असताना धना तिथे येते. इथलं मडकं बदलणारी तू कोण ग? ती तानीला विचारते. तानी म्हणते, मी या दुकानाची उद्याची होणारी मालकीण आहे, धना येऊन गेली म्हणून सांग त्याला. असं म्हणत धना रागाने तिकडून बाहेर पडते. माणकू चहा घेऊन येतो. चहावाल्याला म्हणतो, उत तिच्या नरड्यात. तानी त्याला म्हणते, तुला भेटायला कोणी धना नावाची नटमोगरी आली होती, लावली तिला वाटेला मी. माणकू रात्री धनाला भेटायला जातो. धना त्याला म्हणते, तुझ्या दुकानाची मालकीण होणार आहे ती, समध्या बाप्यात असल्यास एकीला मालकीण करायचं आणि दुसरीला लग्नाचं वचन द्यायचं. माणकू तिला सांगतो, तुझ्या बिगर कोणावर जीव नाही माझा. तापलेला तव्यावर हात ठेवतो. आता तरी खात्री पटली तुझी? दोघांचं मनोमिलन होतं. घरी आल्यावर तो ताईला घरी बोलवून तिला विचारतो. तिला म्हणतो, पुन्हा माझ्या दुकानात पाय टाकायचा नाही आणि आलीच तर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना काय बी बोलायचं नाही, नाहीतर तोंड इकड तिकडे करून टाकीन. एकदा पंक्चर काढायला दोघे येतात.
त्यांच्या बोलण्यातून नागनाथ ज्योतिषाबद्दल त्याला कळतं. माणकू अगदी मन लावून हे सगळं ऐकत असतो. नागनाथ कुठे असतो तो त्यांना विचारतो. मला सांगेल का भविष्य तो? पलीकडच्या शंकराच्या देवळात तो सध्या आहे असं ते सांगतात. ही बातमी तो धनाला सांगतो. उद्या आपण दोघे त्याच्याकडे जायचं, 5,000 रुपये येताना घेऊन ये तो तिला सांगतो. ते तिथे जातात. त्याला सांगतात आम्ही भविष्य बघायला आलोय. नागनाथ त्याचा हात बघतो. तुझ्या धंद्याचा चाकांशी संबंध आहे. कष्ट खूप करतोस पण चीज होत नाही. लग्न करण्याचा विचार आहे पण पैशामुळे अडलाय. तुझ्या हातासारखा हात 10,000 सुद्धा सापडणार नाही. माणकू म्हणतो 10,000 तरी मिळतील का? नागनाथ म्हणतो तुला अफाट पैसा मिळणार पण त्यात एक गोम आहे. खून झाल्यानंतर मिळणार आहे. माणकू घाबरतो. दना म्हणते तुला जमत नसेल तर मी करीन खून. नागनाथ म्हणतो ते चालायचं नाही. खून यानंच केला पाहिजे. खून झालाच की नशीब फिरलंच म्हणून समज. माणकू लगेच शंका विचारतो. खून केला तर मी फासावर नाही का जाणार? माझं नशीब फासाच्या दोरावर लटकणार. मग ती दौलत आणि तो पैसा काय कामाचा? नागराज म्हणतो खून केला तरी तुला धक्का पोचणार नाही. सही सलामत सुटशील यातून. खून पचेल. लक्ष्मी दारात येईल. जितक्या लवकर खून करशील तितक्या लवकर तुझं नशीब उघडेल. दुकानात बसल्या बसल्या माणकू कसावीस होतो. बारीक माणूस दुकानात येतो. माणकू स्वतःच्याच विचारात असतो. नुसता गळा दाबला तरी काम होऊन जात आहे. त्याला सायकल घेऊन जायला सांगतो. त्यालाच सांगतो हत्यार तयार ठेवतो. संध्याकाळी बोलवतो. धना त्याच्या मागे लागलेली असते. तू खून कवा करणार ते सांग ती त्याला विचारते. तो म्हणतो पिस्तुलाने लांबनं गोळी मारून पळून जायचं ते लई बेस पण चालवायची बोंब पहिलीच टाइम आहे ना म्हणून विचार करावा लागतोय. ती म्हणते तुझा विचार करून तू लगीन करशील तोपर्यंत मी म्हातारी होईन. नाहीतर माझा बा माझं लगीन त्या मुकादमा संकट लावून देईल. तो तिला म्हणतो पहिली मी रहस्य कथांची बुकं आणतो. या बुकात लई खून असतात आणि त्या करण्याच्या पद्धती सुद्धा लिहिलेल्या असतात. सुरा पण आणतो. चाकू कुऱ्हाड कोयता सगळं आणतो. हे शब्द आणलं की लई प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस झाली की कामाला लागलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी तो दत्तू नाव्याकडे येतो. तो त्याला म्हणतो गेल्या 8-10 वर्षांची आपली दोस्ती. तू धावून येणार मला माहित आहे. दत्तू म्हणतो मागचे 50 रुपये तू अजून दिलेले नाहीस. माणकू म्हणतो या टायमाला दुप्पट पैसे परत करीन. कमी वाटताय 3 महिन्यात 5 पट पैसे परत देईन. तो त्याच्याकडे 100 रुपये मागतो. माणकू 500 रुपये परत करणार या आशेवर दत्तू त्याला 100ची नोट देतो. रात्री या पैशातून रहस्यकथा पुस्तकं कुऱ्हाड सुरा आणतो. स्वतःशीच बडबडत असतो. तेवढ्यात दरवाजा वाजतो. सगळं सामान तो ट्रंकेत लपवतो. तानी दारात असते. माशाचं कालवण आणलंय तुझ्यासाठी ती म्हणते. बाबा म्हणाला कालवण ज्यादा झालाय फेकून दे नाहीतर माणकूला दे. तो म्हणतो तू आणि तुझा बाप काय समजता काय मला? जा जाऊन घाल त्या कुत्र्याला. ती म्हणते म्हणून तर तुझ्याकडे घेऊन आले. आता तानीला संपायचे विचार त्याच्या मनात घोळतात. तानी रंगात असताना हिला मारायचं कसं? सुऱ्याने मारायचं की घासले टोचायचं या विचारात असतानाच तानीचा बा तिला जेवण वाढवायला बोलवायला येतो. माणकूचा प्रयत्न फसतो पण तो विचार करतो हिचा खून केला तर तिचा बा उपाशी मरेल. मग त्याला खायला कोण घालणार? बरं झालं हिचा खून नाही केला ते. दुसऱ्या दिवशी धना खुनाचं कुठवर आलंय ते त्याला विचारायला येते. तो म्हणतो सध्या बुक वाचतोय. ती म्हणते बुक वाचून काय नाही व्हायचं. मागं खून कोणी केला असेल त्याला जाऊन विचार. भाड्याने सायकल घ्यायला गिराईक येतं. तो त्याला पत्ता लिहायला सांगतो. उद्या सायकल घेऊन पळालास म्हणजे मग तुला शोधायचं कुठे? माणकू त्याला म्हणतो. ऍड्रेस बघून माणकू म्हणतो कोण हा गुंडूराव हॉटेलवाला? गिराईक म्हणतो तुम्हाला गुंडूराव हॉटेलवाला माहित नाही ज्याने आपल्या मामाचा खून केला आणि पचवला सुद्धा? सगळ्या गावाला माहितीये. तुम्हाला कसं माहित नाही? गुंडूरावला विचारायला तो त्याच्या घरी जातो. स्वतःची ओळख सांगून गुंडूरावला डायरेक्ट विचारतो खून करायचा असेल तर काय तयारी करावी लागते? तुम्ही खून केला होता आणि पचवला सुद्धा म्हणून आलो विचारायला. एवढं ऐकल्यावर गुंडूराव चिडतो. माणकूला मारतो. दांडुका मारून त्याला तिथून घालवून देतो. तानी त्याला शिकायला वीट आणते. ती त्याला म्हणते मला किती वाटतं तू आजारी पडावस नाहीतर तुझा अपघात तरी व्हावा. मग 8 दिवस मला तुझी चांगली सेवा करता येईल. एवढं ऐकल्यावर तो तिला घालवून देतो. सकाळी तो दुकानात येतो. धना त्याला काय झालं म्हणून विचारते. तुझा सल्ला भोवला मला. गुंडूरावने मला काठीने मारलं. मी जर पळून गेलो नसतो तर त्याने माझाच खून केला असता आणि पचिवला सुद्धा असता. गावातल्या इन्स्पेक्टरच्या घराचा सीन आपण पाहतो. तो घरातून बाहेर पडल्यावर एक आजीबाई त्याच्या घरी येते. तिला भूक लागलेली असते. इन्स्पेक्टरची बायको तिला हडतूड करत उगाच भीक मागू नकोस जा इकडून असं म्हणते. म्हातारी म्हणते मी भीक मागायला नाही आलेली. काय बी काम सांग त्या बदल्यात भाकर दे नाहीतर मजुरी दे. ती तिला काम देते. त्या बदल्यात कामाचा मोबदला देते. माणकू सायकल घेऊन जात असताना एका घरापाशी त्याला आवाज ऐकायला येतो. तो खिडकीतून आत डोकावतो. पाहुणे कलाकार म्हणून सचिन दिसतो. त्याला आत्महत्या करायची असते. माणकू सरळ घरात येतो. त्याला म्हणतो तुमची आत्महत्या मी करतो. आत्महत्या तुमची व्हायची मरणार तुम्ही पण ती मी करणार. पहिल्यांदा आत्महत्या करणारा माणूस जरा घाबरतो. जीव तर जात नाही उलट पोलीस पकडून नेत्यात. मी तुमची आत्महत्या अगदी सफाईने करतो. जीव जाईल याची गॅरंटी. सचिन विचारतो म्हणजे तू माझा खून करणार? माणकू म्हणतो त्याला खून नाही म्हणता येणार. तुम्हाला मदत होईल म्हणून मी फक्त तुमची मदत करणार. माणकू जरा आता स्पष्टच बोलतो. तुम्हाला आत्महत्या करायची आहे मला पण एक खून करायचंय. दोघांची कामं एकाच वेळी होऊन जातील. सचिन म्हणतो मी काय खरीखुरी आत्महत्या करत नव्हतो. नाटकाचे संवाद पाठ करत होतो. सचिन त्याला घरातून घालवून देतो. म्हातारी माणकूच्या दुकानावर येते. माझं कुणी नाही ना घर ना दार. मरता येत नाही म्हणून जगतेय. रोज देवाकडे मरण मागतेय मी ती माणकूला म्हणते. माणकूला सावज मिळालेलं असतं. तो तिला विचारतो खरंच तुझं कुणी नाही?
ती म्हणते नाही, गावागावात फिरते, कुणाकुणाची कामं करते, पोटासाठी पैसे मिळवते आणि जगतीये. तो तिला दुकानात बसायला देतो. ती म्हणते मरताना रस्त्यावर झाडाखाली मरण येण्यापेक्षा टपोऱ्यावर एखादं छप्पर तरी हवं, मग रडायला कुणी नसलं तरी चालेल. तो तिला पत्र्याच्या खोलीत राहायला जागा देतो. ती म्हणते राहीन मी तुझ्याकडे, पण तुझं फुकटचं खाणार नाही, मी माझं कमवीन आणि खाईन. तो तिला खोलीवर नेतो. ही बातमी तो धनाला सांगायला तिच्या कामावर जातो. मुकादम त्याला तिकडून घालवून देतो. तो धनाला म्हणतो कामावर लक्ष ठेव, नाहीतर परिणाम वाईट होतील. मुकादमचा डोळा चुकवून ती माणकूला भेटते. माणकू तिला सांगतो आपलं खुनाचं काम जवळजवळ माझ्या हातात आलंय. एक जीवाला कंटाळलेली म्हातारी आपणहून माझ्याकडे चालत आलीये. मी तिला माझ्याच खोलीवर ठेवून घेतलीये. धना त्याला विचारते म्हणजे आज रातच्याला काम करणार नवं? तो म्हणतो आज रात्रीच तिचा खून करतो, गावाबाहेर नेऊन टाकतो. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. आज काहीच गोळ होणार नाही. नशिबाने खुनाचं काम आपल्या घरातच आणून सोडलंय. ताने म्हातारीच्या मदतीला येते. माणकू घरी येतो. खोलीचं रूप मावशीने पार पालटून टाकलेलं असतं. स्वतःचे पैसे लावून तिने माणकूसाठी भजी बनवलेली असतात. ती म्हणते माझ्या धर्मासाठी मी अशीच भजी बनवायची. तो गेला, आता कुणासाठी करायचं? तो मला आई नाही मावशीच म्हणायचा, अगदी तुझ्यावानी. एकदा धना त्याला भेटते आणि विचारते म्हातारी येऊन 15 दिवस झाले, अजून तू काय बी केलं नाहीस? तो म्हणतो म्हातारी काय प्रेमळ निघाली, भजी कालवण काय मस्त करते. धना विचारते म्हणजे भजी आणि कालवणासाठी तू खुनाचा विचार बदललायस? तो तिला म्हणतो म्हातारीच्या सवयी लक्षात घ्यायला पाहिजेत ना, तिच्यावर बारीक नजर ठेवायला पाहिजे. रात्री तो सुरा काढतो, तिच्यावर सुरा उगारतो, जमिनीतून खजिना बाहेर काढतो, श्रीमंतीत तो लोळत असतो. अचानक पलंगावरून खाली पडतो. घाबरून तो मावशीला हाक मारतो. तो तिला विचारतो तुला कुठे लागलं नाही ना? सपान पडलं होतं मला. मावशी म्हणते नुसतं सपान नाही पडलं तुला, पलंगावरून पडला असतो. धनाच्या बांधकामावर ऍक्सिडेंट होतो. मावशी तिथे जाते. तिचा पाय मुरगळलेला असतो. ती तिला घरी घेऊन येते. हे माणकूचंच घर आहे धनाच्या लक्षात येतं. माणकूला समजतं मावशीने धनाला इथे आणली आहे, ही तीच मावशी आहे जिला मी खुनासाठी इथे आणून ठेवलाय. तो धनाला म्हणतो. ती त्याला म्हणते तू दुसऱ्या कोणाचा बी खून कर, पण म्हातारीचा करू नकोस, लई मायाळू आहे ती. माणकू तिला म्हणतो अगदी माझ्या मनातलं बोललीस. मावशी त्याला गरम पाणी आणायला पाठवते. तो निघतो. गावात पळापळ चाललेली असते. एकाला थांबवून तो विचारतो काय झालं? तो त्याला म्हणतो गावात मारुती पवारच्या घरी खून झालाय, तो बघायलाच चाललोय. माणकू म्हणतो लोक खून करून मोकळे होतात आणि आपण बसलोय इथं बघत. आता हा खून बघायला तो सुद्धा जातो. त्याला अडवलं जातं. तो नजर चुकवून मागच्या दाराने आत घुसतो. एका खोलीत चेक करतो. वरच्या मजल्यावर येतो. त्याला तिथे डेड बॉडी दिसते. नंतरच्या दृश्यात तो चौकीत असतो. धना त्याला भेटायला येते. त्याला विचारते ज्योतिषाने सांगितलं होतं ना, मग तू अडकलास कसा ह्याच्यात? तो म्हणतो मी निस्ताच अडकलो, खून केलाच नाही मी. ती म्हणते म्हणजे तू खून केला नाहीस? किती आनंदात होते मी. निघताना तिला मावशी भेटते. ती धनाला दिलासा देते. असं रडायला काय झालं? त्याला काय फासावर लटकवते की काय? अजून खटला कोरट लई रामायण हाय. मावशी माणकूला भेटते. तो म्हणतो मी काहीच केलं नाही, मी फक्त बघायला गेलो होतो. मागच्या दाराने आत गेलो, पायाखाली आलेला सुरा उचलला, डेड बॉडी जवळ गेलो, तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. एवढंच मी काय ते केलं. पोलिसांनी मला पकडलं, मी खून केलेला नाही. मावशी पूर्वी काम केलेल्या पोलीस साहेबांना भेटायला जाते. त्यांना खरी परिस्थिती सांगते. साहेब तिला म्हणतात एवढा आगाऊपणा कोणी करायला सांगितला होता त्याला? मावशी म्हणते खुळा आहे तो, खून बघायला गेला आणि उलट्याचं सुलट करून ठेवलं. माझ्या लेकराला तेवढं सोडवा, हकनाक आयुष्यातून उठेल पोरग, गरीबावर एवढी तया करा. साहेब चौकशी करतो म्हणतात. तानी मावशीला भेटायला येते. माणकूला पोलिसांनी पकडलं नवं, असंच पाहिजे त्याला, सारखं मला हिडीस पिडीस करत असतो. ती म्हणते. मावशी रागाने तिला म्हणते माझ्या लेकराने खून केलेला नाही, असंच बोलायचं असेल तर हतनं चालायला लाग. खोली झाडताना मावशीला ट्रंकेत ठेवलेली हत्यारं दिसतात. ती म्हणते या पोराला अक्कल म्हणून नाही. मुकादम तानीची तक्रार करायला गणपतकडे येतो. 2 दिवस ती कामावर आलेली नसते. तानी त्याला म्हणते रोजंदारीवर हाय मी, अहो तर पैसे देऊ नकोस, मी याच्यासोबत लगीन करणार नाही. तेव्हा याने माझ्या भानगडीत नाक खुपसलेलं मला चालणार नाही. ती तुक्याला म्हणते. मुकादम तिच्या वडिलांना धमकी देतो, तुला आणि तुझ्या धनीला लई मागात पडेल. साहेबांना खरा कोणी सापडलेला असतो. ते माणकूला सोडतात. ते म्हणतात तुझी आई आली होती म्हणून तुला सोडतोय. तानी परत मावशीला भेटायला येते. मावशी तिला म्हणते नीट बोलायचं असेल तर जात ये. माणकू सुटला म्हणून तिने 10 पैशाची खडीसाखर मारुतीला दाखवलेली असते. तोच प्रसाद घेऊन ती येते. घरी आल्यावर माणकू रहस्य कथेचं पुस्तक शोधत असतो. तो ट्रके शोधतो. त्यातल्या वस्तू गायब असतात. यातल्या माझ्या वस्तू कुठे गेल्या? तो मावशीला विचारतो. ती म्हणते तुझा काय खटकाचा धंदा आहे हो, त्याच्याशी आपलं काय काम? तो म्हणतो तुला काय आहे, कुठे ठेवल्या त्या वस्तू ते सांग. ती म्हणते ठेवल्या नाही, विकून टाकल्या. एवढं ऐकल्यावर माणकू भडकतो. तो तिला म्हणतो तू रस्त्यावर बेवारशी मरू नये म्हणून तुला घरात आणून ठेवली, तू चांगले पांग फेडलेस. ती म्हणते माझं जरा ऐकून तर घे, तुला पोलिसांनी पकडलेलं, अशात घराची झडती घेतली असती आणि सापडलं असतं. म्हणजे माणकू काही ऐकायला तयार नसतो. तो तिला म्हणतो माझ्या जिंदगीत ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही, नीट राहायचं असेल तर नाहीतर इथून चालायला लाग. माणकू झोपलेला असताना ती पिशवीत कपडे घालून निघते. रात्री दरवाजाचा आवाज आल्यावर माणकूला जाग येते. तो मावशीला हाक मारतो. खरंच गेली की काय तो मनात म्हणतो. तिला शोधायला तो बाहेर पडतो. मावशी एका देवळात झोपलेली त्याला दिसते. तो तिला विचारतो माझ्यावर रागावलीस का ग? ती म्हणते काय हक्क आहे मला तुझ्यावर रागवायचा? तो तिला म्हणतो मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, आईची माया मला तू दावलीस, लेकरा
लेकरा म्हणून मला आईच्या हातानं तू खायला घातलंस, आईचं काळीज काय असतं ते तू मला दावलंस, आणि आता लेकरू रागावलं तर सोडून निघालीस, तू परत आली नाहीस तर इथंच बसून राहीन तुझ्या संग. तो तिला मनवून परत घरी आणतो. दुसऱ्या दिवशी धना त्याला भेटायला येते. त्याला सांगते मुकादम आता जास्त त्रास द्यायला लागलाय, खून करायच्या अगोदर आपण लगीन करायला पाहिजे. तेवढा दत्तू नावे माडकूची कॉलर पकडतो आणि म्हणतो अजून किती दिवस वाट बघायची म्या. धना देखत माडकूचा झालेला अपमान त्याला सहन होत नाही. त्याला वाटतं आता याचाच काटा काढायला लागणार, कुणाचं काम होईल आणि याला पैसे बी द्यावे लागणार नाही. तो नावेला म्हणतो आज रातच्याला करून टाकतो तुझं काम, तू घरीच असशील ना. तो म्हणतो बाहेरच्या कट्ट्यावर सोपतो म्या, 3 नंबरची खोली. धना त्याला म्हणते दत्तू नावे आपल्या गावातलाच हाय, त्याला कवा बी मारता येईल, अगोदर आपल्याला यो काटा काढला पाहिजे. माडकूच्या डोक्यात दत्तूचा खून करायचं असतं. तो म्हणतो त्याने तुझ्या पुढ्यात माझा इन्सॉल्ट केलाय, याला आता मारलंच पाहिजे. रात्री तो नाव्याच्या घरी जातो. आता 3 नंबरची खोली उजवीकडून मोजायची की डावीकडून. गणचक्कर कुठला. तो 3 नंबरच्या माणसाकडे येतो. माणूस झोपलेला असतो. तो स्वतःशीच बडबडतो माझ्याकडे पैसे मागतो काय, आता वरती यमाकडे जाऊन पैसे माग. चाकू हातात घेऊन घाबरत तो वार करायचा प्रयत्न करतो. शेवटी न बघता पटकन वार करून तिथून पळून जातो. घरी येतो. दुसऱ्या दिवशी देवळात एक जण येऊन त्याला सांगतो दत्तूच्या चाळीत विपरीत घडलाय. दत्तू मेल्याच्या आनंदात धनाला तो सांगायला जातो काल रातच्याला दत्तू नाव्याचा काटा काढला, आता आपली काळजी भेटली, आता आपलं नशीब उघडणार. दोघे आनंदात दत्तू मेला या गाण्यावर थिरकतात. तेवढ्यात दत्तू नावी समोर येतो. तो त्याला म्हणतो तुला काय वाटलं मेलो मी, जोपर्यंत तुझ्याकडून पैसे घेत नाही तोपर्यंत मी नाही मरत. काल रात्री तात्या सावंताचा पोरगा दवडू उशाला चादर गुंडाळून सिनेमाला गेला, कुणीतरी त्याच्या उशीत सुरा खुपसला. माडकू म्हणतो उशीचा खून करत्या, करणी केली कुणीतरी. नावी विचारतो काल तू का आला नाहीस. तो म्हणतो आलो होतो ना, पण उशीला सुरा बघून मीच पळून गेलो, पैसे घेऊन आलो होतो पण पळून गेलो. वाटे 3 दांडग्यांनी मला गाठलं, मला मारलं, माझ्याकडचे पैसे घेऊन ते पळून गेले. तुझे पैसे दिल्याबिगर मी काय मरत नाही. माडकूच्या दुकानात एक मुलगी सायकल भाड्याने घ्यायला येते. तिला माडकूकडून सायकल शिकायची असते. तिला सिनेमात हिरोईनच्या मैत्रिणीचा रोल मिळणार असतो. ती घरून पळून आलेली असते. ती त्याला म्हणते इथे माझं कुणीच नाही. माडकूच्या डोक्यात परत कुणाचा विचार येतो. तो तिला गावाबाहेरच्या मैदानात संध्याकाळी बोलवतो. संध्याकाळी तो तिला शिकवायला घेतो. खून करायचा तर असतो पण जमत नसतं. ते दोघेही खाली पडतात. तो तिला म्हणतो तुम्ही इकडे सायकल चालवायला आला आहात की माझी हाडं मोडायला आला आहात. तिथे धना येते. त्या मुलीला पळवून लावते. तो तिला पटावं म्हणून कानच दाखवून म्हणतो तिचा खून करायचा म्हणून मी तिला सायकल शिकवित होतो. ती म्हणते तुझ्या बापाने तरी कधी खून केला होता काय या कांचीनं. तो म्हणतो म्हातारीने सगळी हत्यारं विकली, दत्तूसाठी एक सुरा होता तो सुद्धा फुकट गेला, मग कानात सापडलं ते घेऊन आलो. ती त्याच्याकडून वचन घेते. तरुण पोरींच्या खुनाच्या बाबतीत पडायचं नाही. तो तिला वचन देतो. तानी त्या दोघांना बघते. मावशी माडकूला तानीशी लगीन करायला सांगते. तो म्हणतो माझा धनावर जीव आहे, मी तिच्याशीच लगीन करीन. तानीला हे कळल्यावर ती माडकूवर चिडते. तुझा संसार कधीच सुखी होणार नाही ती त्याला म्हणते. मावशी काम मागायला एका डॉक्टरकडे जाते. तो तिला मी पाऊस कोंडून ठेवलाय म्हणतो, मी सर्जन आहे. तो तिला बाथरूम मधला शॉवर दाखवतो. त्याला कोंडून मावशी तिथून पळ काढते. जेवताना हे सगळं ती माडकूला आणि धनाला सांगते. घरात एकटाच असणाऱ्या डॉक्टरला आता संपवायचं माडकू म्हणतो. ते डॉक्टरकडे जातात. तो त्यांना आत घेतो. डॉक्टरचं पावरीवर ऑपरेशन चाललेलं असतं. माडकू नेलकटर काढतो. तो त्या डॉक्टर जवळ येतो. नेलकटर घट्ट पकडल्यामुळे माडकूलाच हाताला जखम होते. रक्त बघून माडकू आणि डॉक्टर दोघेही घाबरतात. डॉक्टर जोरात ओरडतो खून खून. ते दोघेही तिथून पळ काढतात. जमाव त्यांच्या मागे लागतो. ते लपतात. धना त्याला म्हणते तुझं हे खुनाचं लफडं बास झालं बाबा, नाहीतर पळून पळून आपलाच जीव जायचा. तो म्हणतो एका खुनासाठी केवढं काय करावं लागतंय, त्या रामन राघवने एवढे खून कसे केले असतील काय माहित. ती म्हणते आता ही खुनाची आयडिया बाद करून टाकू आणि लगीन करू. त्या ज्योतिषाने सांगितलेलं भविष्य कसं विसरणार. खून करायचा म्हणून म्हातारीला घरात आणून ठेवलं. त्यांचं हे बोलणं मावशीच्या कानावर पडतं. धना त्याला मुकादमने कामावरून काढून टाकल्याचं सांगते. बा बरोबर दुसरं काम शोधायला जावं लागणार ती त्याला सांगते. घरी मावशीने पुरणपोळीचा बेत केलेला असतो. गेल्या 10 वर्षात एवढी छान पुरणपोळी खाल्लेली नाही. तो तिला म्हणतो. मावशी त्याला ट्रंकेतनं जुन्या लोगड्याची गोधळी काढून देते. त्यांना म्हणते हिच्या रूपानं मी तुमच्या संसारात राहीन. पाठीशी साठवलेले पैसे माडकूला देत म्हणते हिच्यासाठी डोरलं कर लग्नाच्या टाइमला. त्यांना काहीच कळत नसतं. ती म्हणते माणसाचा काय भरोसा, मी पटकन मेले तर तुला समज माहित असावं म्हणून म्हणतेय. तो म्हणतो मी तुला मरू देणार नाही. ती म्हणते येणाऱ्या पावसाला अन मरणाला थांबविता येत नाही. माझ्या पोरासाठी जे जे करावंसं वाटलं ते मी तुझ्यासाठी केलं. त्याची बायको बघितली. आयुष्याचं सार्थक झालं. आता फक्त एकच काम करा म्हणजे झालं. ती त्यांना सुरा दाखवून म्हणते हा सुरा घे आणि एका झटक्यात खून कर माझा. दोघेही एकमेकांकडे बघतात. तुला खून करायचा म्हणून कोणी माणूस मिळत नव्हतं. हीच अडचण दूर करतेय मी आणि खून केल्या बिगर धन दौलत मिळणार नाही असं ज्योतिषाने तुला सांगितलंय हे माहिती आहे मला. कुणाचा तरी खून करून त्याचं घर उजाडण्यापरीस माझा खून कर. मी मेले तरी कोणी बोंब मारणार नाही, मी कुणाला कळणार सुद्धा नाही. ती सुरा त्याला देत म्हणते काल घाव आणि हो मोकळा, त्याशिवाय तुला पैसा कसा मिळणार. तो म्हणतो माझ्याच्यानं नाही होणार ते. तेव्हा ती म्हणते लेकरा ज्योतिष एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं असतं. त्यावर ज्यादा विश्वास ठेवला की ते माणसाला झपाटतं अगदी भूतावाणी. लक्ष्मीच्या पूजेला रगत नाही चालत, घामच लागतो. ती नरवळी नाही मागत. हे आपले हात
ज्योतिषाच्या हातात दिले की निकामी होत्यात ते. माणकूला आपली चूक लक्षात येते. तो तिला म्हणतो, कुणाच्या विषयाने मी इतका झपाटलेलो, काहीतरी भलतच करून बसलो असतो. ती त्याला म्हणते, आता सगळं विसरायचं, पुढे सगळं चांगलंच होणार आहे. मी तुमच्या पाठीशी हाय डोंगरावाणी. ते दोघे लग्न करतात. लक्ष्मीच्या पावलांनी धना घरी येते. मावशी गोडाधोडाचा करून निघायच्या तयारीला लागते. पंढरीला जायचं सांगते. माणकू तिला अडवतो आणि म्हणतो, आता मीच तुझा विठोबा आणि ही तुझी रखुमाई.